आज बनवणार आहे बघा मी सोयाबीनच्या वड्याची भाजी। त्यासाठी मी पाणी गरम केलं होतं आणि त्याच्यामध्ये मीठ टाकलं आणि सोयाबीनच्या वड्या टाकून ठेवल्या होत्या। नंतर 2-3 पाण्यानं स्वच्छ धुवून घेतल्या। तर चला तुम्हाला भाजी कशी बनवते मी दाखवते, काय काय घेते भाजीला ते। सोयाबीनच्या वड्याची भाजी बनवण्यासाठी खोबरं भाजून घेतलेलं आहे बघा मी। 2 कांदे भाजून घेतलेले आहेत, कस्तुरी मेथी घेतलेली आहे, थोडे धने घेतलेले आहेत, थोडे जिरे घेतलेले आहेत आणि 4-5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। याला पाट्यावरती वाटून आणते। पाट्यावरती बारीक करून आणलेला आहे मसाला। आता भाजी बनवते सोयाबीनच्या वड्याची। भाजी बनवण्यासाठी गॅस ऑन करायचा। गॅसवरती कढई ठेवायची। कढईमध्ये बनवणार आहे भाजी मी। कढई गरम झालेली आहे। 2 माप तेल टाकायचं। तेल गरम झालेलं आहे। लसणाची पेस्ट टाकायची, अद्रक परतून घ्यायचं। पाट्यावर वाटलेला मसाला, 1 चम्मच लाल तिखट, 1 चम्मच गरम मसाला, चवीनुसार मीठ, हळद। मसाल्याला परतून घ्यायचं, छान भाजायचे मसाले तेल सुटेपर्यंत। कस्तुरी मेथी टाकायची। सोयाबीनच्या भाजीला आहे ना कस्तुरी मेथी टाकली ना भाजी छान लागते, वास छान येते बघा भाजीचा आणि छान पण लागते खायला। मसाले भाजण्यासाठी थोडं पाणी टाकायचं। मसाल्याला परतून घ्यायचं। सोयाबीनच्या वड्या टाकायच्या। सोयाबीनच्या वड्याला परतून घ्यायचं। मसाले छान लागतात। मी तर रस्सा भाजी बनवणार आहे। तुम्ही सुक्की बनवायची असते तर सुक्की पण बनवू शकता आणि रस्सा भाजी पण होते आणि सुक्की पण छान लागते। पण मला रस्सा बनवावाच लागते। दुपारची भाजी आहे माझी, सकाळची असते तर वेगळी गोष्ट असते, पण दुपारी रस्सा भाजी पाहिजेच आमच्या इथं। याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं, थंड पाणी नाही टाकायचं। मी पाणी गरम करून घेतलेलं आहे बघा। मला रस्सा भाजी बनवायची आहे। कोथिंबीर टाकायचा, परतून घ्यायचं। भाजीला चांगलं 5 मिनिटं शिजू द्यायचं। सोयाबीनच्या वड्या आहे ना लवकर होतात, जास्त वेळ लागत नाही, कारण याला पहिलं गरम पाण्यामध्ये भिजू घातलं होतं मी। झाकण ठेवायचं, भाजी लवकर शिजते। गॅस कमी करायचा। 5 मिनिटं झालेली आहेत बघा। सोयाबीनची वड्याची भाजी बनवून तयार झालेली आहे। बघू शकता किती छान झाली भाजी आणि कस्तुरी मेथी टाकल्यामुळे आहे ना वास पण छान आला। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा सोयाबीनच्या वड्याची भाजी कशी झाली ते।